नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वास्तू ज्योतिष मराठी मध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत गणेश चतुर्थी व्रत कथा. असे मानले जाते की जो कोणीही कथा पूर्ण श्रद्धेने आणि मन लावून ऐकतो त्याच्या जीवनात आनंद, सुख, शांती आणि समृद्धीचा वास होतो. त्याच्या घरातून सर्व अडथळे आणि संकटे दूर होतात. पण जो व्यक्ती ही पवित्र कथा मनापासून ऐकत नाही किंवा हिला हलक्यात घेतो, त्याच्या जीवनात अनेक दुःख आणि संकटे येतात. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की आजची कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तिभावाने श्रवण करा. आणि हो, जर आपण आपल्या चॅनल वास्तू ज्योतिष मराठीवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, म्हणजे पुढील धार्मिक कथा आणि व्रत विशेष माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आजचा दिवस फार पवित्र आहे, कारण आज आपण सर्व एकत्र आलो आहोत गणेश चतुर्थी व्रत कथा श्रवणासाठी. असे म्हटले जाते की जो मनापासून ही कथा ऐकतो त्याच्या जीवनात अडथळे राहत नाहीत, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान भरून राहते. पण जो ही कथा श्रद्धा न ठेवता हलक्या मनाने ऐकतो, त्याच्या आयुष्यात दुःख आणि संकटे वाढतात. म्हणून सर्वप्रथम आपण विघ्नहर्ता मंगलमूर्ती गणपती बाप्पाला वंदन करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाचे नाव घेताच मन आनंदी होते, कारण ते प्रथम पूज्य आहेत. कोणतेही मंगलकार्य असो, विवाह असो, यज्ञ असो वा साधे पूजन असो, सुरुवात नेहमी गणपती बाप्पाच्या नावानेच केली जाते. जेव्हापर्यंत गणेशाचे स्मरण होत नाही तेव्हापर्यंत इतर देवताही प्रसन्न होत नाहीत. म्हणून गणेश चतुर्थीचे व्रत करणे आणि त्याची कथा ऐकणे फारच आवश्यक मानले गेले आहे. अगदी फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक राजा राज्य करत होता. तो फार धार्मिक होता, देवभक्त होता, प्रजेला आपल्यासारखे मानणारा होता. पण त्याच्या आयुष्यात एक मोठी कमतरता होती. त्याला अपत्य नव्हते. राजाने कितीतरी देवदेवतांची पूजा केली, कितीतरी यज्ञ केले, दानधर्म केले, परंतु त्याला अपत्य सुख लाभले नाही. हळूहळू त्याच्या मनात निराशा वाढू लागली. राणी ही सतत खिन्न राहू लागली, कारण महाल कितीही मोठा असला तरी जर त्यात बालांचे किलबिलाट नसेल तर तो रिकामाच वाटतो. एक दिवस राजाने ठरवले की आता मी माझे आयुष्य प्रजेसाठी वाहून टाकतो. अपत्य लाभो वा न लाभो, मी लोकांच्या सेवेसाठी राहणार आहे. हे विचार त्याच्या मनात आले आणि मन थोडे शांत झाले. पण आतली वेदना मात्र कमी झाली नाही. तेव्हाच एका दिवशी नगरात एक साधू महात्मा आले. ते तेजस्वी होते. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि चेहऱ्यावर एक दिव्य तेज झलकत होते. राजा लगेच पुढे गेला, त्यांचे पूजन केले आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मला एकच दुःख आहे, मला अपत्य नाही. कृपा करून काही उपाय सांगा. महात्मा हसले आणि म्हणाले, राजन, तुझे दुःख केवळ गणेश बाप्पाच दूर करू शकतात. तेच विघ्नहर्ता आहेत, संकटमोचक आहेत, सुख समृद्धी देणारे आहेत. जर तू सच्च्या मनाने गणेश चतुर्थीचे व्रत केले आणि त्याची कथा ऐकली तर तुला केवळ अपत्यच मिळणार नाही, तर तुझे आयुष्यही अडथळेमुक्त होईल. राजाने लगेच संकल्प केला की या वर्षीपासून मी गणेश चतुर्थीचे व्रत करीन. दुसऱ्या दिवशी महालात मोठी तयारी झाली. राणीने स्वतः सोने चांदीचे भांडे बाहेर काढले. महालाची स्वच्छता झाली. चंदन, फुले, धूप, दीप, नैवेद्य यांची व्यवस्था झाली. नगरभर जाहीर केले गेले की आजपासून राजमहलात गणेश चतुर्थीचे व्रत सुरू होईल. चतुर्थीचा दिवस आला. सकाळी लवकर राजाने स्नान केले, नवे वस्त्र परिधान केले. राणीनेही लाल साडी घातली, केसात फुले खोवली आणि दोघांनी मिळून गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केली. ती मूर्ती फार सुंदर होती. मातीची बनवलेली गणेशजींचा चेहरा हसतमुख होता, जणू भक्तांना आशीर्वाद देत आहेत असे भासत होते. चारही बाजूने मंगलध्वनी सुरू झाले. गणपती बाप्पा मोरया असा जयघोष झाला. पंडितांनी वेदमंत्रांचा उच्चार केला आणि संपूर्ण महालात दिव्य वातावरण निर्माण झाले. नगरातील लोकही या उत्सवात सामील झाले. सर्वजण गणपती बाप्पाचे पूजन करू लागले आणि राजा राणी बरोबर प्रार्थना करू लागले की बाप्पा, आमच्या सर्वांच्या अडचणी दूर करा, घराघरात सुख समृद्धी आणा. कथा श्रवण करण्याची वेळ आली आणि पंडितजी कथा सांगू लागले. त्यांनी म्हटले, राजन आणि नगरवासियांनो, गणपती बाप्पा फक्त अपत्य सुख देत नाहीत तर जीवनातील सर्व अडथळे दूर करतात. गणेशाचे नाव घेताच कार्य सिद्ध होऊ
लागते जसा जसा कथाभाग सुरू झाला तसा लोकांच्या मनात भक्तिभाव जागा झाला. पंडितजी सांगू लागले की गणपती बाप्पा प्रथम पूज्य का आहेत. एकदा सर्व देवांमध्ये वाद झाला की प्रथम पूजन कोणाचे व्हावे. तेव्हा भगवान शंकरांनी परीक्षा ठेवली की जो तीनही लोकांची प्रदक्षिणा प्रथम करेल तोच प्रथम पूज्य मानला जाईल. सगळे देव आपापल्या वाहनांवर बसून प्रदक्षिणा करण्यास गेले, पण गणेशजींनी आपल्या बुद्धीने आपल्या आईवडिलांची म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वतीची प्रदक्षिणा केली आणि म्हटले, माझ्यासाठी तुम्हीच तीनही लोक आहात, हीच सृष्टी आहे. तेव्हा शिवशंकर आणि पार्वती प्रसन्न झाले आणि त्यांना प्रथम पूज्यतेचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणेशाचे नाव घेतले जाते. राजा राणी हे सारे ऐकून भावविभोर झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या हृदयात विश्वास निर्माण झाला की आता आमचे दुःख नष्ट होईल. नगरवासीही आनंदाने नाचू लागले. गणपती बाप्पा मोरया असा नाद सर्वत्र घुमू लागला. मित्रांनो, अशा रीतीने गणेश चतुर्थी व्रताची महिमा सुरू झाली आणि ही कथा नगरभर पसरली. लोक म्हणू लागले की खरोखरच गणेश बाप्पा संकट हरतात आणि सुख समृद्धी देतात. मित्रांनो, कथा तुम्ही पहिल्या भागात मोठ्या भक्तिभावाने ऐकली. आता आपण त्याच्याच पुढचा भाग ऐकणार आहोत. राजा आणि राणीने जेव्हा गणेश चतुर्थीचे व्रत केले आणि गणपती बाप्पाची कथा पूर्ण श्रद्धेने ऐकली तेव्हा त्यांच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्यांना असे वाटू लागले की आता आमच्या जीवनातील अंधकार दूर होणार आहे. राजा आणि राणी रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करत बाप्पाच्या मूर्तीसमोर दीप लावत आणि प्रार्थना करत. राणी रोज मोदक तयार करून बाप्पाला अर्पण करत, कारण मोदक हा बाप्पाचा अतिशय आवडता भोग आहे. जेव्हा राणी मोदक समोर ठेवत तेव्हा असे वाटे की गणपती बाप्पा हसून तिच्या भक्तीला प्रतिसाद देत आहेत. हळूहळू महालातील वातावरण बदलू लागले. जेथे पूर्वी उदासी आणि शांतता होती तेथे आता भजन कीर्तन आणि भक्तीचा नाद होऊ लागला. नगरातील लोकही रोज महालात यायचे आणि गणेशाचे पूजन करायचे. राजा राणीच्या या व्रताची चर्चा नगरभर पसरली होती. पण मित्रांनो, जेव्हा भक्ती असते तेव्हा देव कधी ना कधी भक्तांची परीक्षा घेतात. असेच येथे घडले. जेव्हा राजा आणि राणी व्रत करत होते तेव्हाच अचानक राज्यात दुष्काळ पडला. पाऊस आला नाही, शेत वाळून गेले. लोक भुकेने व्याकुल झाले. नगरवासी महालात येऊन म्हणाले, राजन, आम्ही उपाशी आहोत, आमच्या घरी धान्य नाही, कृपया काही उपाय करा. राजा खूप दुःखी झाला, पण त्याने प्रजेला धीर दिला आणि म्हणाला, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, धीर धरा. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. आपण सारे मिळून श्रद्धेने त्यांची पूजा करूया, तर नक्कीच पाऊस येईल आणि शेतात हिरवळ पसरून जाईल. मग महालात मोठा यज्ञ आयोजित केला गेला. नगरातील सर्व लोक एकत्र जमले. पंडितांनी मंत्रोच्चार सुरू केले. राजा राणीने गणपती बाप्पाकडे हात जोडले आणि म्हणाले, हे बाप्पा, आमचे संकट दूर करा, आमच्या राज्याला पाणी द्या. मित्रांनो, देव भक्तांची हाक कधीच वाया घालवत नाही. यज्ञ संपताच्या आकाशात काले ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या आणि क्षणात पाऊस कोसळू लागला. लोक आनंदाने जल्लोष करू लागले. गणपती बाप्पा मोरया असे जयघोष होऊ लागले. नदी नाले पाण्याने भरले आणि शेतात पुन्हा हिरवळ पसरली. राजा राणींचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यांना खात्री पटली की गणेश चतुर्थी व्रतामुळेच सर्व संकटे दूर झाली आहेत. पण ही तर फक्त सुरुवात होती. काही दिवसांनी राणीने एक अद्भुत स्वप्न पाहिले. तिने पाहिले की एक लहान बाल तिच्यासमोर उभे आहे. त्याच्या हातात मोदक आहे आणि चेहऱ्यावर हसू आहे. बाल म्हणत होते, आई, मी लवकरच तुझ्या घरी येणार आहे, काळजी करू नकोस. राणी स्वप्नातून उठली तेव्हा तिचे हृदय आनंदाने भरून गेले. तिने लगेच राजाला हा प्रसंग सांगितला. राजा म्हणाला, राणी, हा साधा स्वप्न नाही, हे गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत. लवकरच तुला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल. आणि खरेच काही महिन्यांनी राणीला एक सुंदर तेजस्वी पुत्र झाला. संपूर्ण नगरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. महाल दिव्यांनी सजला, नगारे ढोल वाजू लागले. लोक म्हणू लागले, हे सर्व गणपती बाप्पाच्या कृपेनेच झाले आहे. राजा राणींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी बालाला गणपतीच्या चरणी अर्पण केले
आणि म्हणाले, हे बाप्पा, हा मुलगा तुमचा प्रसाद आहे, याचे रक्षण नेहमी करीत राहा. या घटनेनंतर नगरात गणेश चतुर्थी व्रत अधिक प्रसिद्ध झाले. प्रत्येक घरात गणपतीची स्थापना होऊ लागली. लोक म्हणत होते की जेव्हा हे व्रत आपण श्रद्धेने करतो तेव्हा फक्त आपलेच नव्हे तर संपूर्ण नगराचे कल्याण होते. कालपुढे सरकला आणि राजपुत्र मोठा होऊ लागला. तो बालक अत्यंत बुद्धिमान आणि विनम्र होता. लोक म्हणत होते की हा तर बाप्पाच्या आशीर्वादाचाच फल आहे. पण जसं जसा तो मोठा झाला तसंच शेजारील राजांना ईर्ष्या वाटू लागली. ते म्हणू लागले की या राजाला देवाची कृपा मिळाली आहे, आता याचे राज्य अधिक बलवान होईल. म्हणून त्यांनी कट रचला आणि अनेक शत्रू राजे एकत्र येऊन युद्धाची योजना करू लागले. ही बातमी राजापर्यंत पोहोचली तेव्हा तो काळजीत पडला. तो म्हणाला, माझा मुलगा अजून लहान आहे, राज्याचे रक्षण कसे करू शकेन? राणी म्हणाली, राजन, काळजी करू नका. ज्यांनी आपल्याला पुत्र दिला तेच या युद्धातूनही वाचवतील. आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवूया. राजाने निर्णय घेतला की युद्धावर जाण्याआधी मी गणेश चतुर्थीचे विशेष व्रत करेन आणि बाप्पाची कृपा घेऊन रणभूमीत पाऊल टाकेन. महालात पुन्हा पूजा झाली, आरती झाली. नगरवासियांनी एकत्र येऊन प्रार्थना केली की बाप्पा, या संकटातून आमची रक्षा करा. आणि मग एक चमत्कार घडला. जेव्हा शत्रूंच्या सेना राज्याच्या सीमेवर पोहोचल्या तेव्हा त्यांच्या हातापायांना कंप सुटला. त्यांच्या रथ आणि हत्ती एकमेकांवर आपटू लागले. त्यांच्या अस्त्रशस्त्रांनी साथ देणे थांबवले. असे वाटले जणू काही अदृश्य शक्ती त्यांना थांबवत आहे. शत्रू घाबरून पळून जाऊ लागले. नगरवासियांनी पाहिले की युद्ध न होता शत्रू परत गेले. लोक समजले की हे सर्व गणपती बाप्पाच्या कृपेने झाले आहे. राजा हात जोडून म्हणाला, हे बाप्पा, तुम्ही आमच्या राज्याची रक्षा केली. तुम्ही आम्हाला पुत्र दिला, आमचे संकट दूर केले. तुमच्या चरणी माझे वारंवार प्रणाम. मित्रांनो, हे ऐकून आपल्यालाही समजते की गणेश चतुर्थीचे व्रत हे फक्त एक परंपरा नाही, तर ते जीवन बदलून टाकणारे दिव्य साधन आहे. मित्रांनो, कथा पुढे अशी सुरू होते. त्या राजाच्या आयुष्यात ज्या क्षणी गणपती बाप्पाची खरी कृपा झाली त्या दिवसापासून त्याच्या घरात एक नवीन प्रकाश आला. पूर्वी जेवढी अडचण, संकटे आणि दुःख होते ती सारे जणू विरघळून गेली. राजाला जाणवले की गणपती बाप्पा केवळ विघ्नहर्ताच नाहीत, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुख, शांती आणि ज्ञान देणारे आहेत. त्याने ठरवले की आता प्रत्येक गणेश चतुर्थीला केवळ व्रत करायचे नाही, तर भक्तिभावाने संपूर्ण कथा ऐकायची आणि ती आपल्या प्रजेला सांगायची. हळूहळू त्या राजाच्या राज्यात बदल दिसू लागला. लोकांच्या घरात भांडणे थांबली. पिके भरभरून यायला लागली. धनधान्य वाढू लागले. सर्वत्र आनंदाचा उत्सव सुरू झाला. आणि जेव्हा प्रजेने राजाला विचारले की हे सर्व कसे घडत आहे तेव्हा राजाने नम्रपणे सांगितले की हे सारे गणेश चतुर्थीच्या व्रत कथेमुळे झाले आहे. मी प्रत्येक वर्षी श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि मनापासून व्रत करतो. म्हणून गणपती बाप्पाने माझेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे कल्याण केले. एके दिवशी राजाने मोठा सोहळा केला. त्या सोहळ्यात सर्व गावकरी मंडळी राजाच्या दरबारात जमले होते. त्या दिवशी एक वृद्ध ऋषी तेथे आले. त्यांनी हसत राजाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले की रे राजन, तुला आज खरी जाणीव झाली आहे. गणपती बाप्पाची कृपा केवळ तुला मिळावी असे नाही, तर तुझ्या प्रत्येक प्रजेला मिळावी. म्हणून तू जे कार्य करत आहेस ते धन्य आहे. जो कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास करतो, व्रत करतो आणि श्रद्धेने कथा ऐकतो, त्याच्या जीवनातील प्रत्येक अडथळा नाहीसा होतो आणि त्याच्या घरात सुख समृद्धी कायम राहते. हे ऐकून प्रजा आनंदाने भरून गेली. सर्व लोकांनी त्या दिवसापासून प्रत्येक गणेश चतुर्थीला व्रत करायला सुरुवात केली आणि कथा भक्तिभावाने ऐकली. काही वर्षांतच त्या राज्याचा कायापालट झाला. प्रत्येकाच्या घरात आनंद दिसू लागला. कुटुंबात ऐक्य वाढले आणि सर्वत्र मंगलमय वातावरण तयार झाले. गणेश चतुर्थीची व्रतकथा इतकी पवित्र आहे की तिचे केवळ श्रवण केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्याची वाढ होते. जो भक्त मनापासून कथा ऐकतो त्याच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. त्याला आयुष्यात कधीही अभाव जाणवत नाही. ज्याच्या घरात रोग, दुःख किंवा कलह असतो तिथेही कथा ऐकवल्यास लगेच शांती आणि समाधान मिळते. हेच त्या राजाने स्वतःच्या
डोल्यांनी अनुभवले. कथा सांगताना ऋषी पुढे म्हणाले की गणपती बाप्पा हा प्रत्येक भक्ताच्या जीवनात मित्र म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून राहतो. तोच रक्षणकर्ता आहे आणि तोच कल्याणकर्ता आहे. म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी जो भक्त शुद्ध मनाने कथा ऐकतो त्याच्या जीवनात कधीही कालोख राहत नाही. त्या भक्ताचे घर हे नेहमी आनंदाने भरलेले असते. राजाने शेवटच्या दिवशी आपल्या संपूर्ण प्रजेला एकत्र करून असे सांगितले की बंधूंनो, मी एक राजा असूनही माझे सुखदुःख सर्व गणपती बाप्पाच्या कृपेवर अवलंबून आहे. मला जसे त्यांनी मार्ग दाखवले तसेच ते तुम्हालाही मार्ग दाखवतील. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा आणि दरवर्षी ही कथा भक्तिभावाने ऐका. तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार घडताना नक्की दिसेल. त्या दिवसापासून गणेश चतुर्थी केवळ एक उत्सव राहिला नाही तर एक आध्यात्मिक साधना झाली. लोकांना या दिवशी नवा उत्साह मिळू लागला, नवी उमेद मिळू लागली आणि गणपती बाप्पा सर्वत्र विघ्नहर्ता म्हणून पूजले जाऊ लागले. मित्रांनो, या कथेचा शेवट येथे होतो, पण खरी गोष्ट अशी आहे की गणपती बाप्पाचे नाव ज्या ठिकाणी घेतले जाते तेथे विघ्न राहत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी मनापासून ही कथा ऐकावी आणि दरवर्षी गणेश चतुर्थीचे व्रत श्रद्धेने पाळावे, कारण या कथेमध्येच जीवनाचे खरे रहस्य दडलेले आहे. सुख, समृद्धी, शांती आणि आनंद यांचा खरा स्रोत हाच आहे. शेवटी आपण सर्व मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या वास्तू ज्योतिष मराठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच पवित्र कथा आणि माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुमचा छोटासा सहयोग आम्हाला आणखी प्रेरणा देतो. जय श्री गणेश.